नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहास त्यातील 9वा धडा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, ओळखा पाहू. त्यातील एक, सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत? उत्तर आईचे. 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. उत्तर कुंतल. 2 आहे, पाठातील नकाशे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. पहिला आहे पल्लव, तर त्याचे उत्तर आहे चालुक्य. 2. सातवाहन, त्याचे अजिंठा, नाशिक, गारलेभाजे, जुन्नर आणि कान्होरी. प्रश्न 3 आहे, खालील राज्यसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा. आपल्याला सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव, मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम आणि वातापी. तर त्याचे उत्तर बघूया. राजसत्ता आणि राजधानी: सातवाहन, प्रतिष्ठान; पांड्य, मदुराई; चालुक्य, कांचीपुरम आणि पल्लव, वातापी. प्रश्न 4 आहे आपला, पाठातील कोणत्याही 3 चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा. तर हे 2 चित्र आहे. अजून एक चित्र बघूयात आपण, आणि हे एक आहे. तर अजिंठा येथील एक लेणे, अजिंठा येथील बोधिसत्व, पद्मपानी व वेरूळ येथील कैलास लेणे या 3 चित्रांचे निरीक्षण केले असता आपल्याला त्या काळातील कलेचे दर्शन होते. चित्रातील जिवंतपणा दिसतो. मोठ्या दगडांत केलेले कोरीव व सुबक नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. त्या काळातील कला किती प्रगत होती व माणसे किती कुशल होती हे या चित्रांवरून समजून येते. प्रश्न 5 आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील एक आहे, दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या? उत्तर, दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता चेर, पांड्य आणि चोळ तसेच राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक व सातवाहन या होत्या. 2. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाले? उत्तर, मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशांचे स्थानिक राजे स्वतंत्र झाले. प्रश्न 6 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील एक आहे, महेंद्रवर्मनांची कामगिरी लिहा. उत्तर 1. दक्षिण भारतात पल्लव घराण्याची प्रबळ सत्ता होती. 2. पल्लव राजघराण्यात महेंद्रवर्मन हा कर्तबगार राजा होऊन गेला. 3. महेंद्रवर्मन स्वतः नाटककार होता. त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले. 2 आहे, त्रिसमुद्र तोयपीतवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर 1. त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरब समुद्र. तोय म्हणजे पाणी. 2. त्रिसमुद्र तोयपीतवाहन म्हणजे ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा. 3. गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात या शब्दात केले आहे. 3. म्युझिरस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? उत्तर 1. म्युझिरस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीन जवळील महत्त्वाचे बंदर होते. 2. या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.